नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा नवीन प्रोमो जो काही समोर आलाय मित्रांनो, जबरदस्त धक्कादायक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। आर्यन आणि मंजूच्या लग्नात मित्रांनो नवरीच्या जागी मंजूच्या ऐवजी चक्क आत्याबाई बसलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। होय मित्रांनो, धमाकेदार प्रोमो आणि मंजू सत्याचा जबरदस्त प्लॅन आपल्याला पाहायला मिळणार आहे। होय मित्रांनो, इकडे लग्नाची विधी आता चालू असतात। मंजू तिकडे नवरी बनून तयार असते आणि आर्यनला समजून पडतं की माझ्यासोबत म्हणजे माझ्या बाजूला जी नवरी बसली आहे ती मंजू नाही तर ती आत्याबाई आहे। आता मात्र आर्यनचा संताप अनावर होतो। खिशामधली बंदूक काढून सरळ तो आता इकडे गोळी घालायला तयार असतो। सत्या मंजू दोघे तिकडे येतात आणि सत्याला बघून मात्र आता आर्यन खूपच गोंधळून जातो। त्याला आता खूप राग येतो आणि मंजू सुद्धा सत्याच्या सोबत आहे। मंजू मॅडमनी मला फसवलंय हे मात्र आता आर्यनला कळून चुकतं। इतकंच नाही तर मंजू जर माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होऊ देणार नाहीये मी, असं म्हणत आर्यन मात्र आता चक्क सत्यावर बंदूक ताणतो। तुला मी कोणाचंच होऊ देणार नाहीये, अगदी सत्याचं सुद्धा नाही। आणि इतका काही चिडलेला आर्यन मंजूवर गोळी घालायला आता हिच्यावर बंदूक रोखणार। तेवढ्यातच प्रेक्षकांनो आपण पाहतोय मंजूवरची गोळी आता तो चालवतानाच आर्यन बंदुकीचा ट्रिगर दाबणार। तेवढ्यातच समोर सत्या येतो आणि मंजूला लागणारी गोळी मात्र सत्या स्वतःच्या अंगावर झेलतो। मंजूचा जीव तर वाचलाय, परंतु प्रेक्षकांनो सत्याला आता नेमकं काय होणार, भर मंडपामध्ये इतका मोठा आता राडा होणार आहे ना, हे पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। तर मंडळी, आजचा भाग इतका काही रंजकदार आपल्याला दाखवला गेलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला असं दाखवलं जातंय, इकडे आता आर्यन मात्र मंजूला शॉपिंगला घेऊन गेलेला असतो। लग्नाचा बस्ता बांधायला त्याने साडीच्या दुकानात नेलेलं असतं। तो आता सरळच त्यांना म्हणतो, माझ्या होणाऱ्या बायकोसाठी तुमच्या दुकानातली सगळ्यात चांगली साडी दाखवा। आता मात्र इकडे काकासुद्धा शॉपिंगला गेलेला असतो आणि आत्याबाईसाठी भारीतली भारी साडी बघायसाठी ते सुद्धा दुकानदाराला सांगतात। इकडे मात्र काका असं बोलल्यावर म्हणजे सत्या असं बोलतो आणि मंजू मात्र त्याच्याकडे शॉकिंग नजरेनं बघत असते। आत्या आणि काकांची अशी काही गंमत चालत असते ना, मंजूचं सगळं लक्ष त्यांच्याकडे असतं। आत्या आता बोलतात, ही साडी कशी आहे बघा मेजर, आवडली का तुम्हाला? तुम्हाला आवडली असेल तर मी घेते बघा। आता मेजर मात्र म्हणतात, मला काय गरज आहे, साडी तुम्हाला घालायची आहे ना, मग तुमच्या पसंतीची घ्या, तुम्हाला घालायची आहे तर मग तुमची पसंत। असं बोलल्यावर आता आत्या मात्र नाराज होते, इतकुसं तोंड करून बसते। मित्रांनो, इकडे मात्र आपण पाहतोय आर्यनचं पूर्ण लक्ष आता मंजूकडेच असतं। मंजूला काय हवं काय नको, दुकानात गेल्यानंतर मंजू आता आर्यनला बोलते, आर्यन तू काय चॉईस केलंय ना ते लगेच आता मंजू मात्र बोलते, अरे चॉईस म्हणजे काय, तू जे चॉईस केलंय ना तेच मी घालणार आहे। आर्यन मात्र म्हणतो, वाघमारे मॅडम तुम्ही प्लीज माझ्यासाठी पण कपडे चॉईस करा ना, तुमची चॉईस खरं तर चांगली आहे, तुम्हाला जो कुर्ता पैजामा आवडेल तो माझ्यासाठी तुम्ही आता फायनल करा। आता मात्र आर्यन बोलतो, इकडे वाघमारे मॅडम एखादं तुम्हीच बघून घ्या, पटकन माझ्यासाठी फायनल करा बरं का। इकडे आर्यन आता कपडे घेतो आणि मंजू मात्र हुशारीने त्याला ट्रायल रूममध्ये पाठवून देते। मित्रांनो, जबरदस्त आता मंजूचा प्लॅन चालू होतो। मंजू त्याचा ते ट्रायल रूमचा दरवाजाच लॉक करून टाकते आणि इकडे सत्यासोबत पट तिचं काहीतरी बोलायचं असतं, तिला ते बोलून घेते। इकडे मात्र आर्यनचे गुंड आता दुकानाच्या बाहेर असतात। खरं तर सत्याला किडनॅप करण्यासाठी आर्यनने अशी काही फिल्डिंग लावली आहे की मार्केटमधूनच आता तो काका किडनॅप झाला पाहिजे। आत्याबाईला सुद्धा आता भीती वाटायला लागते, हे विचित्र माणसं इथून कोण आले, कोण असतील हे गुंड? ते म्हणतात, काय रे काय इकडे तिकडे बघताय? ते गुंड मात्र म्हणतात, काका कोण बघताय तुमच्याकडे? ए म्हातारे, तुझ्याकडे पण आम्ही बघत नाहीये। आत्याबाई त्या गुंडांना म्हणते, अहो माझ्याकडे काय बघताय तुम्ही, दुसरी बाई दिसली नाही का तुम्हाला? या मुलींकडे बघा ना, माझ्याकडे काय बघताय? गुंड मात्र आत्याबाईवर असे चिडतात ना, आणि आता प्रेक्षकांनो आपण पाहतोय काहीतरी गडबड आहे, काहीतरी गोंधळ होणार आहे असं मात्र आता आत्याबाईला वाटत असतं। इकडे सत्यजित जेव्हा तिकडे पोचतो त्या गुंडांना मंजूपासून दूर करण्याचा तो आता प्रयत्न करत असतो। आता मात्र जे गुंड असतात बरोबर काकांना असा काही धक्का देतात ना की काका जाऊन आत्याबाईच्या अंगावरच पडतात। आता आत्याबाई आणि काकांचं असा काही रोमॅन्टिक सीन आपल्याला दाखवला गेला आहे, परंतु प्रेक्षकांनो जेव्हा आता सत्य पडतो त्याच्या आता संतापाची लाटच उसळते। त्या गुंडांची अशी काही जबरदस्त धुलाई करतो ना सत्या। मित्रांनो, आपण पाहतोय आता इकडे मात्र मंजू आर्यनचं ते ट्रायल रूमचं दार तर तिने लावून घेतलेलंच आहे। आता सत्याचे बाबा
आणि माया इकडे काय बोलत असतात. इकडे मात्र आता चित्रकार म्हणतात, माया काय चाललंय, हा काका आता लवकरात लवकर आपल्या घरातून गेला पाहिजे असं मायाला वाटत असतं. इकडे मात्र चित्रकारला कळून चुकतं की आता ही माया साहेब म्हणजे आपली माया मॅडम मात्र काकाला कंटाळलेली आहे. ते बोलतात, अगं असं कसं करू शकतो, तो माझा आता घरचा मोठा माणूस आहे ना, असं आपल्याला नाही करता येत. तिकडे मात्र चित्रकार बोलतात, लग्न झालं की कदाचित ते निघून जातील ना माया, तू कशाला काळजी करतेस, तू आता काकांचा विचार सोडून दे, मनाने ते खूप चांगले आहेत, आपल्या सगळ्यांचं भलंच त्यांना पाहिजे असतं ना. इकडे मात्र प्रेक्षकांनो परत एकदा सत्या आत्याबाईचा आपल्याला पाहायला मिळतं मज्जा. त्या दोघांची अशी काही मजा येत असते ना, आणि मंजू मात्र सत्याकडे चांगली डोळे वटारून बघत असते. इकडे आता मंजू आर्यनला बोलते, झाली सगळी खरेदी. आता मात्र आर्यन बोलतो, हो झाली आहे, मला हे चांगलं दिसतंय का. तेवढ्यात प्रेक्षकांनो मंजूवर गुंडांनी हल्ला केलाय आणि इकडे तुम्ही ऐन टाईमला नव्हतात असं आर्यन आता तिकडे बोलायला लागतो. आर्यन म्हणतो, काय कुणी हमला केला आमच्या मंजू मॅडमवर, तो तर आता ट्रायल रूममध्ये होता ना. इकडे मात्र आर्यनला धक्काच बसतो. ॲक्च्युली आर्यनचं हे सगळं नाटक असतं आणि हे आर्यनचेच आता गुंड तिकडे आलेले असतात सत्याला किडनॅप करायला. इकडे मात्र शॉपिंग करताना प्रेक्षकांनो मंजू सत्याचा डाव झालेला असतो. काही करून भारीतल्या भारी साड्या घ्यायच्या, पूर्ण आहेराचा बस्ता सुद्धा आता त्यांनी इतका काही भारीचा घेतलेला असतो ना, काही करून आता सत्याला आर्यनची फजितीच करायची असते. इतकं मोठं बिल आता बघून आर्यन मात्र आता त्याचे डोळेच फिरतो. आर्यन म्हणतो, अरे बापरे इतकं बिल, अहो आजोबा काय केलं तुम्ही, 5 लाखाचं बिल. आर्यन म्हणतो, इतकं बिल कसं काय झालं काका, तुम्ही काय घेतलं एवढं. तेव्हा तो बोलतो, अहो मी कुठं काय घेतलं, तुमच्या आत्याबाईच्या 4 साड्या आहेत 50-50 हजाराच्या, त्याच्यात माझं काही नाही आहे. आता मात्र तू तर एवढा खासदाराचा पोरगा आहेस ना, आता मात्र तू माझ्या या नाचसुनेसाठी एवढीसुद्धा खरेदी करू शकणार नाही आहेस का. मला विचार करावा लागेल की माझ्या नाचसुनेचं तुझ्यासोबत लग्न करायचं की नाही, चल मी बिल देतो हो बाजूला. असं बोलल्याच्या नंतर आर्यन मात्र बावचळतोच. आर्यन म्हणतो, अहो असं नव्हतं म्हणायचं मला काका, आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, 5 लाख रुपये आहेत ना, मी देतो बिल, असं म्हणून त्याला मात्र चांगलं तोंडावरच पाडलेलं असतं. मित्रांनो आता मात्र सगळे घरी येतात. चित्रकार त्यांच्या रूममध्ये असतात आणि सत्या तिकडे जातो. सत्या आता घडलेलं सगळं त्यांना सांगतो की बाबा आता मात्र आपल्याला लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल. सत्यजितचं हे बोलणं ऐकून चित्रकारला वाटतं, काय झालं, तुझी आई काय बोलली का. अरे तुझी आई पण इकडे चिडलेली होती, मला सांगत होती की या म्हातारड्याला घरातून लवकरात लवकर हाकलून द्या म्हणून. आता मात्र सत्या बोलतो, फक्त बाबा लग्नाचा दिवस येईपर्यंत, मग मात्र आर्यनची अशी सोय लावतोय ना, पूर्ण प्लॅनिंग माझी आणि वाघमारे मॅडमची झालेलीच आहे. आणि नेमका मित्रांनो आजचा भाग मात्र इथेच संपतो. तर आता लग्नाच्या दिवशी नेमका काय धमाका होणार आहे हे सगळंच पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आजचा भाग तर इथेच संपला. उद्याच्या भागात आपल्याला आता पाहायला मिळतंय इकडे मंजूने स्वतः आर्यनला आता कायमचं संपवलेलं आहे. होय मित्रांनो, जबरदस्त आता उद्याचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. लग्नाच्या दिवशी सगळंच आता लग्नाचे विधिवत चालू असतं. मंजू आर्यनशी लग्न करणारे नेमकं आर्यनने अगोदरच सत्याला मात्र गायब केले, घरातच त्याला बेशुद्ध करून डांबून ठेवले. आर्यन आता सगळे खेळ सत्याचे ओळखतो. मंजूसोबत काही करून त्याला लग्न करायचे. आर्यनसोबत आता मंजू नाही तर तिकडे बसली आहे ती म्हणजे आत्याबाई. इन्स्पेक्टर असल्यामुळे मंजूने जबरदस्त पद्धतीने तिच्याजवळ गन आता कॅरी केलेली असते तिच्या सेफ्टीसाठी. आता मात्र गनचा फायदा म्हणजेच गनचा उपयोग ती करणारे आणि आर्यनला भर लग्नातच संपवणारे. होय मित्रांनो, मंजूमुळे भर मंडपात आर्यन आता पूर्णपणे मृत्युमुखी पडताना आपल्याला दिसणारे. आता मात्र सत्या येईपर्यंत मंजू कसं रणरागिणीचं रूप आता धारण करून आर्यनला संपवणारे आणि हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणारे. मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आता मात्र खूपच मस्त अशा वळणावरती आपल्याला पाहायला मिळते. रविवारी आता आपल्याला जो काही मोठा महा एपिसोड पाहायला मिळणार आहे त्याच आता लग्नाच्या प्रोग्राममध्ये सगळ्याच सत्याचा उलगडा आपल्याला होताना दिसणार आहे. तर मंडळी, मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी, रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.